लग्नानंतर हनीमूनच्या रात्री नवरी पळाली, घरातील मौल्यवान वस्तूही गायब. पोलिसांकडून लुटेऱ्या टोळीचा पर्दाफाश. लग्नाचा बनाव रचून हनीमूनच्याच रात्री नवरदेवाच्या घरातील मौल्यवान वस्तू, पैसे आणि दागिने घेऊन फरार होणाऱ्या चोर नवरी आणि तिचा तथाकथित बापाला काश्मिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या बाप लेकीच्या जोडीनं आत्तापर्यंत 5 जणांना फसवल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. या प्रकरणात आणखीनही कारनामे बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या मुलांचं लग्न जमत नसल्याने किंवा मुलांचं वय वाढत असल्याने केवळ नात्यागोत्यातल्याच मुलीशी लग्न करावे अशी संकल्पना मोडीत निघाल्याने याचा गैरफायदा घेत लग्नाच्या नावाने फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाल्याचं दिसून येते. मीरा भाईंदरच्या काश्मिरा येथे राहणारे 53 वर्षांचे सेवलकुमार नाडर हे व्यवसायाने इस्टेट एजंट होते. त्यांना लग्न करायचं होतं. तेवढ्यात आरोपीचा तथाकथित बाप केसरीमल रांका याने नाडार यांच्याशी संपर्क साधला. लग्न लावून देण्याकरिता त्यांच्याकडून 44,000 रुपये देखील घेतले. त्यानंतर त्याने आरोपी नेहा अरुण खेडेलवाल उर्फ जन्नत या 22 वर्ष तरुणीशी लग्न लावून दिलं. मात्र लग्न लागल्यानंतर 2 दिवसांनी बाप आणि मुलगी फरार झाली. नाडार यांच्या घरातील मौल्यवान वस्तू, सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 5 लाखांचा ऐवज घेऊन नववधू तरुणी फरार झाली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं कळल्यावर नाडर यांनी थेट काश्मिरा पोलीस ठाणे गाठलं. चोरट्या नवरीचा तक्रार केली. काश्मिरा पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर त्यांच्याही भुवया उंचावल्या, कारण या तरुणीने आत्तापर्यंत 1 नाही 2 नाही तब्बल 5 जणांना असं लग्न करून फसवल्याचं समोर आलं. बाप बेटीच्या जोडीने अहिल्यानगर तालुक्यातील संगमनेर, जोगेश्वरी, बोरिवली, मुंबई, जळगाव, पाचोरा येथे अशाच प्रकारे गुन्हा केल्याचं लक्षात येत आहे. लग्न करून झाल्यावर हनीमूनच्या दिवशी ती घरातील मौल्यवान वस्तू, सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम घेऊन फरार होत होती. अहिल्यानगर येथील संगमनेर तालुक्यातील विशाल डोके यांची अशी देखील फसवणूक या बापलेकीने केली आहे. डोके यांच्या लग्नाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मीरा रोड.